आईकडून 2-3 फोटो काढून घेऊन चाललो होतो भाऊन मी, माझ्या माहेरी यात्रा होती म्हणून. तर पूर्ण ब्लॉग नक्की पहा तुम्ही. कुठं चालला समूह? काय मामाच्या घरी? चला बाय बाय करायला. हे पुढे नाही, हवा लागन लय पप्पा म्हणले. दे इकडे बॅग घेते मी. बॅग देते माझी कपडे बाल खराब केली दे बॅग. बॅग काढती बॅग मला नाही बघता येत. तुझे कपडे बिपडे काढ. हे बाय कर समूह आईला. खूप दिवसांनी आज मी 2 व्हीलरवर चालले होते. त्यांची तब्येत डाऊन असल्यामुळे ते आले नाही, भाऊ आले सोडवायला. तर मला खूप आवडतं 2 व्हीलरवर कुठं फिरायला. आणि मेन म्हणजे मी लांब चालले होते आज, माहेर लांब आहे, नाहीतर तिथल्या तिथं मी 2 व्हीलरवरच जाते. तर जाता जाता आम्ही मुलांना द्राक्ष खायला घेतली. दुसरं काय घेणार, कारण चॉकलेट ते एवढं चांगलं नसतं, त्याच्यामुळं म्हणलं फळच घ्यावं. तुम्हाला माहिती आहे का, गावाकडच्या रस्त्यांनी जाताना किती मजा येते, किती सुंदर सुंदर अशी पिकं पाहायला मिळतात. आम्हाला ऊस दिसला, छान छान कांदे दिसले, कोबी दिसला, फ्लावर दिसला, मेथी दिसली. खूप छान अशी हिरव्या पालेभाज्या होत्या आणि पिकंसुद्धा होती. तिकडं पाणी असल्यामुळे पाटाला पाणी भरपूर आहे, त्यामुळे पिकं पण खूप छान आहेत. किती छान वाटतं नाही की एक मुलगी माहेरी आल्यावर. माझ्या सगळ्या बहिणी आल्या होत्या. यांचा उरूच जरा बारका आहे, आम्ही तिघी चालू वर्षाला. आमचे वहिनी इकडे बघा. कोण कोण नाही. कोणाला कसं होतं भारी बनवलं.
किती का 5 वर्ष पुढे 200 पे तर इथे दाजी चालले होते पोरांना घेऊन कॅडबरी आणायला आणि त्यामध्ये एक कॅडबरी माझी तर नक्कीच असते. काय देऊ दाजी? नंतर घे. तर सगळ्यांचं जेवण वगैरे झाल्यावर इकडे मम्मी आणि मामी साफ करीत होते घर. आम्ही मुक्कामी नाही राहायचो. तसं नाही ते हे पाहते ना मला सोडून जेवतात. आसन कुठे ठेवलंय? खुर्ची कुठे? काय करायचंय? खुर्ची होती काढल्या घरात. ए पिल्लू फोटो काढायचा आपला तिथं बसा. फोटो काढायचा फोटो कधी उठलोय आपण? 8 वाजता का 10 वाजता? इथे लय लवकर जागे. मला पाणी चाललंय अंघोळीला. नाही करायचं? काय खाल्लं? स्वयंपाक झाल्यावर पहिलं आम्ही जेवून घेतलं. परत दुपारी आम्हाला यात्रेला जायचं होतं तर मध्येच मला पहिलं एक प्रमोशन आलं. आधी आम्ही ते करून घेतलं, थोडा आराम केला. महिला दिनानिमित्त केक बनवलाय कार्तिकने. कापा आजी पुढे ठेवा कापा. हे बघा मामी मला लाडक्या बहिणीचे पैसे आले. येत नाही इथं लाडकी बहीण आहेच.
कोशिंबीर पण करा मग बया मुरवणी पण नाही ठेवलं मला पण दिलंय मला एक प्रमोशन अर्जंट द्यायचं होतं त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ काढत होते पण खूप मजा आली हा व्हिडिओ काढताना आणि त्यामध्ये त्यात आमच्या समोर थोडंच नव्हतं बरंच पब्लिक बसलेलं होतं तू त्या सीमाताईंचे पैसे काय देत नाही जेव्हा जेव्हा तिकडे कुठे बघितली तिकडे नाही ती प्रेक्षक कशी माझ्या समोर बसली होती मामीने मस्त असा नगरचा छान असा भात बनवला होता तर आम्ही सगळ्यांनी ताव मारला त्याच्यावर चालू केलं थोडा वेळ मस्त आराम करून निघलो आम्ही गावात शॉपिंगला तुम्हाला पण येते ना मज्जा गावात शॉपिंगला जायला यात्रा असल्यावर हे लावली दिले तर इकडे बघ काजू बदाम पिस्ता कुल्फी आणि चॉकलेट कुल्फी एकदा खाल तर पुन्हा पुन्हा याल सर्वांच्या आवडीची काय घेते का नंतर काय मुळे दम काढली ना त्याच्यामुळे त्यांना इथं खेळायला बसवलं आणि शेजारीच इथे डोहाळे जेवणाचा कार्यक्रम चालू होता तर सीन घेतला एक इथे एक छोटासा मुलगा भेटला आणि तो म्हटला मी पण तुमचे व्हिडिओ पाहतोय तर मला पण तुमच्या व्हिडिओमध्ये घ्या खूप छान वाटलं ऐकून मग त्याला पण घेतलं आम्हाला सगळ्यांना एकत्र बसायचं होतं आणि त्यामध्ये तेवढी जागा नव्हती शिल्लक त्याच्यामुळे आम्ही आधी पोरांना बसवलं होतं आणि नंतर आम्ही बसलो
चाललाय कालिका माता चांसर आणि वळतात दीदी लय लांब आहे त्यानंतर आम्ही या पण झुल्यात बसलो. हा खूप डेंजर फिरत होता गोल 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 गोल. तरी खूप उशीर झाल्यामुळे आमची पाणीपुरी खायची राहिली आणि पोरांना खेळणी आणली होती तर दीदी त्याची कशी ते तोडून पण टाकली त्यांनी. दीदी त्याची जोड करत होती. दीदी का बरं एवढी हसत असं सांगू शकाल का तुम्ही? मला पण एवढी हसायला येत होते ना खूप. अनु काय केलं तू? अनुने काय केलं? हा व्हिडिओ तिसऱ्या दिवशीचा आहे. काकडी तोडली होती माझ्या भावाने, त्यांनी ती मला न्यायची होती. सासरे आणि दीदी इकडं हे करत होते डोसा. तिला म्हणलं तू डोसा करून ठेव तोपर्यंत मी आपल्याला काकडी घेऊन येते. तर ती आम्हाला छान असा डोसा करीत होती आणि तोपर्यंत मी जाऊन काकडी घेऊन आले. यात्रा असल्यामुळं काकडी तोडायला लेट झाले, त्याच्यामुळं काकडी जरा जास्त जाड झाली. काही जास्त बदला माल बाहेर निघला. तर एवढेच व्हिडिओ मी काढले होते, बाकी काय नाही. संध्याकाळी आम्ही मस्त पावभाजी केली. दाजी आणि ते आले होते, मस्त पावभाजी खाल्ली आणि गेलो आमच्या सासरी. कसे गेले हे 3 दिवस कळलंच नाही, खूप मज्जा आली. तर ब्लॉग नक्की पहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.